अंबरनाथ लोकलमध्ये बसण्यावरून झालेल्या वादात मौलवीने महिलेला अमानुष मारहाण केली। व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी। महाराष्ट्रात आता नवीन कार खरेदीसाठी वैध पार्किंग प्रमाणपत्र बंधनकारक। राज्य सरकारने पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी हा कठोर निर्णय घेतला। मुंबई कोस्टल रोड लवकरच वाहन चालकांसाठी 24 तास खुला राहणार। सैरागृहाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता पूर्णपणे सुरू केला जाईल। आशिष शेलार यांनी बीएमसीला निर्देश दिले की 20 मे नंतर नवीन रस्त्याचे काम सुरू होऊ नये आणि 31 मे पर्यंत सर्व रस्ते तयार करावे। मध्य रेल्वेवर कल्याण फास्ट लोकल अचानक बंद झाल्याने इतर सेवांवर परिणाम झाला। ट्रेन्स 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत। मुंबईत पुन्हा कोरोना सक्रिय झाला असून 53 नवीन रुग्ण आढळले। बीएमसीचे सर्व रुग्णालयात आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली। मतदार यादी आरक्षण यामुळे निवडणुकीस उशीर होण्याची शक्यता। छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राचे मंत्री म्हणून शपथ घेतली। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या एनसीपीच्या कोट्यातून त्यांची नियुक्ती झाली आहे। विक्रोळीजवळ ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर टेम्पो आणि कारच्या धडकेमुळे मोठा ट्रॅफिक जॅम झाला असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। सिंगल यूज प्लास्टिक प्रकरणी महापालिकेने कारवाई करून 21 व्यावसायिकांवर 1 लाखांचा दंड लावला आणि 103 किलो प्लास्टिक जप्त केले। 23 मे पर्यंत मुंबई, पालघर, ठाणे, रायगड येथे वादळासह पावसाचा इशारा। हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ 1 तासाच्या पावसामध्ये जलमय झाला। खराब व्यवस्थेमुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला। आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारवर पाकिस्तानशी तणावाचे राजकारण करत असल्याचे आरोप केले। विरोधी एकतेचे पार्श्वभूमीवर ही टीका। मुंबईत नळाच्या पाण्यात फिल्टर नसल्याच्या अफवा खोट्या असल्याचे बीएमसीने सांगितले। सोशल मीडियावर दावे फेटाळून लावले। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात 300 किमी लांब पूल पूर्ण झाला। देशातील पहिली बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू। वसई विरारमधील 41 अवैध इमारती प्रकरणी ईडी चौकशी सुरू। बीव्हीएमसीचे टाउन प्लॅनिंग उपसंचालक शिवा रेड्डी यांना निलंबित करण्यात आले। कल्याणमध्ये डंपरने रिक्षाला धडक दिली असून ती नदीत कोसळली। अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आणि डंपरमधील दोघे अद्याप बेपत्ता आहेत। पुण्यात शिंदे गटाचे नेते निलेश घारे यांच्या गाडीवर मध्यरात्री गोळीबार झाला। आरोपी बाईकवरून पळून गेला असून घारे सुरक्षित। पोलीस तपास सुरू। मुंबईत सोने व चांदीच्या दरात मोठे बदल। 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 87,100 तर चांदी 97,000 प्रति किलोवर। दहिसर ईस्ट मध्ये सूर्यास्ताचा फोटो घेत असताना 16 वर्षीय जान्हवी 7व्या मजल्यावरून खाली पडली। जागीच तिचा मृत्यू झाला।